तुम्ही पण वेट लॉस जर्नी चालू केली आहे का? मग अशी ही टेस्टी, एकदम हेल्दी, ऑइल फ्री, आयर्न व प्रोटीन रिच रेसिपी तुमच्यासाठीच आहे. हा पदार्थ बनवण्यासाठी मी इथं एक बीटरूट घेतला आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. तसेच रोलमध्ये भरण्यासाठी जो मसाला बनवणार आहोत त्यासाठी पनीर, बारीक चॉप केलेला कांदा, थोडेसे स्वीट कॉर्न चिरून घेतले आहेत. तसेच हिरवी मिरची व थोडीशी कोथिंबीर ही बारीक चिरून घेतली आहे. आता बीटची साल काढून घेऊ. बीटरूट एक पौष्टिक भाजीपाला असून त्याचे आरोग्याला खूप फायदे आहेत. बीटमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. बीट खाल्ल्याने शरीरातील थकवा कमी होतो. बीटमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, त्यामुळे पचन सुधारते. बीटमधील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बीटची साल काढून झाली आहे. आता बीटचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात काढून अर्धी वाटी पाणी टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. तयार बीटचा ज्यूस आपण गाळून घेणार आहोत, म्हणजे बीटचा चोथा वेगळा होईल व ज्यूस वेगळा. आपल्याला इथे पाऊण वाटी बीटचा ज्यूस मिळाला आहे. आता एका भांड्यात गव्हाचे पीठ टाकून चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं व तयार बीटचा ज्यूस थोडा थोडा मिसळत पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळत असताना जास्त पातळ बनवायचं नाही. आपण चपातीसाठी जसं मळतो त्यापेक्षा थोडं घट्टच ठेवायचं, म्हणजे रोल एकदम परफेक्ट तयार होतात, कुठेही फुटत नाहीत. मळलेल्या पिठाला वरून तूप किंवा तेल लावून चांगलं मऊ करून घ्यायचं व कपडा झाकून 10 मिनिटे रेस्टसाठी ठेवून द्यायचं. आता रोलमध्ये भरण्यासाठी मसाला बनवून घेऊ. मी इथं घरी बनवलेला अंदाजे 100 ग्रॅम पनीर घेतलं आहे. ते आपण किसून घेणार आहोत. छोट्या ग्रेटरने मस्त किसून घ्यायचं, म्हणजे त्यात गुठळ्या तयार होणार नाहीत व रोल फुटणार नाहीत. आता यात आपण चॉप केलेला कांदा टाकायचा आहे. तसेच स्वीट कॉर्न, बारीक चिरलेली हिरवी मिरची व छोटा चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा जिरे, 1 छोटा चमचा धनेपूड व 1 मोठा चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आहेत. तसेच चवीपुरते मीठ घालून मसाला चांगला मिसळून घ्यायचा आहे. मी येथे कोथिंबीरही टाकून घेतली आहे. तुम्हाला अजूनच चटपटीत बनवायचं असेल तर आमचूर पावडर किंवा गरम मसाला घातला तरीही चालेल व तिखट बनवायचं असेल तर लाल तिखट घातलं तरीही चालेल. मी इथं थोडं चटपटीत बनवण्यासाठी 1 छोटा चमचा चाट मसाला वापरला आहे व सर्व जिन्नस एकदा चांगले मिसळून घेतले आहेत. आता पीठही चांगलं भिजलं आहे. त्याचे 2 गोळे बनवून घेऊ. आपण चपातीला गोळा बनवतो ना, तसेच गोळे बनवायचे. आता एक गोळा घेऊन त्याला थोडं तूप किंवा तेल लावून घ्यायचं व पोळपाटावर लाटण्याने मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. जास्त चपाती जाड जाड बनवायची नाही. आपण रेग्युलर चपाती बनवताना त्यापेक्षा थोडी पातळच ठेवायची. आता यावर आपण बनवलेला पनीरचा मसाला टाकून घेणार आहोत. चपाती मसाल्याने चांगली कोट करून घ्यायची व एका बाजूने चपाती दुमडत रोल बनवून घ्यायचा आहे. शेवटी कडेला रोल बनवून झालं की पाणी लावून रोल सील करून घ्यायचा, म्हणजे रोलमध्ये भरलेला मसाला बाहेर निघणार नाही व रोल कुठेही फुटणार नाही. तयार रोल थोडं हाताने प्रेस करून हलक्या हाताने गोल फिरवून गोल बनवून घ्यायचा. तयार तयार नसलेल्या मसाला नसलेल्या कडा कट करून काढायच्या आहेत. पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात व कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात असतात, त्यामुळे जास्त वेळ पोट भरल्यासारखे वाटते व आपले वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. आता मी इथे दोन्हीही रोल बनवून घेतले आहेत. मी हे रोल मधून कट करून घेणार आहे, म्हणजे वाफवण्यासाठी सोपे जाईल. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे, तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व अशा नवनवीन हेल्दी रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता ज्या भांड्यावर आपण रोल वाफवून घेणार आहोत त्याच भांड्यात पाण्यामध्ये चटणीसाठी 2 टोमॅटो, 1 कांदा काप करून टाकला आहे. तसेच 3 लाल सुकलेल्या मिरच्या टाकल्या आहेत. काही कोथिंबीरच्या काड्या, 4 लसूण पाकळ्या व आले टाकून घेतले आहे. आता यावर रोल वाफवण्यासाठी चाळणी ठेवून घेऊ. चाळणीला थोडं तूप लावून घ्यायचं, म्हणजे रोल चाळणीला चिकटणार नाहीत व बीटरूट पनीर रोल ठेवून घ्यायचे. झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे वाफवून घ्यायचे. 15 मिनिटांनंतर रोल मस्त वाफवून तयार आहेत. त्याचबरोबर चटणीसाठी शिजत टाकलेले कांदा व टोमॅटोही शिजून तयार आहे. आता गॅस बंद करून टोमॅटोची साल काढून घ्यायची. चटणीसाठी उकडलेले जिन्नस थंड झाले की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत.
त्यात चवीपुरतं मीठ घालून मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायचे आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपण शॉर्ट व्हिडिओजमध्ये 30 डेज हेल्दी टिफिन आयडियाज सिरीज चालू केली आहे. अशा हेल्दी व नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे त्याचेही नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. आता तयार चटणीला तुपामध्ये मोहरी, जिरे व कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे. एका कामाबरोबर आपली दोन्ही कामे तयार आहेत. तयार आहे एकदम टेस्टी अशी रोलबरोबर खाण्यासाठी चटणी. रोलही आता थंड झाले आहेत. एकदम ज्युसी, टेस्टी व सॉफ्ट असे रोल तयार आहेत. आता ते रोल आपण कट करून घेणार आहोत. एकदम परफेक्ट तयार झालेत ना? हे रोल आपण ऑइल फ्री बनवले आहेत, त्यामुळे टेस्ट बरोबर हेल्थही मस्त. चटणी बरोबर गरम गरम एन्जॉय करा. मस्त खा व स्वस्त राहा.